ब्रह्मदेवदादा माने तंत्रनिकेतनच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक इथं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने, उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने, संस्थेच्या सचिवा जयश्रीताई माने आणि संकुलाचे संचालक प्राध्यापक राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। या प्रदर्शनात सोलापूर, लातूर, धाराशिव आणि इतर जिल्ह्यातून एकूण 200 शाळांनी सहभाग नोंदवला। एकूण 1000हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती, मॉडेल तसंच पोस्टरच्या माध्यमातून सादर केल्या। कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने, सचिवा जयश्रीताई माने, उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने, एन्कोरा कंपनीचे टेक लीड डॉक्टर दिनेश झेंडे, प्राचार्य डॉक्टर श्रीकांत जोशी, संकुल संचालक प्राध्यापक राहुल माने, समन्वयक प्राध्यापक शशिकांत फुलारी, प्राध्यापक पवन माने, BMITचे प्राचार्य RD कुलकर्णी, लिटिल हार्ट स्कूलचे प्राध्यापक AV तारके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झालं। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्राचार्य डॉक्टर श्रीकांत जोशी यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगताना सायन्स आणि टेक्नॉलॉजी एकमेकाला पूरक असून टेक्नॉलॉजीनं आपलं संपूर्ण आयुष्य घेरलेलं आहे आणि त्यामुळं आपलं जीवन सुखकर होतं असं विशद केलं। प्रमुख पाहुणे डॉक्टर दिनेश झेंडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल व्याख्या स्पष्ट करताना AI मानवी क्षमता आणि उत्पादकता वाढवू शकते असं सांगितलं। त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष दिलीप माने यांनी आपल्या शालेय जीवनातील विज्ञान प्रदर्शनाचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला। या कार्यक्रमाच्या निरोप समारंभाला संस्थेच्या सचिवा जयश्रीताई माने, उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने, संकुल संचालक प्राध्यापक राहुल माने, प्राचार्य डॉक्टर श्रीकांत जोशी यांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकं आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। 8वी, 9वी आणि 10वी या गटात एकूण 51,000 रुपयांची बक्षिसे वितरित करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन जाधव तर आभार प्रदर्शन प्राध्यापक शशिकांत फुलारी यांनी केलं। तसंच डॉक्टर मोरे, प्राध्यापिका प्रतिभा माने, प्राध्यापिका ख्याडे, प्राध्यापक घोरपडे, प्राध्यापक इजगार, प्राध्यापक शेख, प्राध्यापक बिराजदार, प्राध्यापक चडचण, प्राध्यापक ढेपे, प्राध्यापक सप्ताश्व, प्राध्यापक चौधरी या तज्ज्ञ प्राध्यापकांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक घुले, प्राध्यापक कंदले, प्राध्यापक सुधीर सोमा, प्राध्यापक खंडागळे, प्राध्यापक तुपे, प्राध्यापक गवळी, प्राध्यापक पवार, प्राध्यापक चौगुले, कबाडे, प्राध्यापक ढगारे तसंच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। 9वी, 10वी या 3 वर्गातून आपण 2 कॅटेगरीजमध्ये मॉडेल आणि पोस्टर या कॅटेगरीजमध्ये हे प्रदर्शन जे आहे ते भरवत असतो। तर जवळपास या प्रदर्शनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना आपण बक्षिसं पण देतो। साधारणतः 51,000 रुपयापेक्षा जास्त अशी बक्षिसं जी आहे ती दरवर्षी आपण यामध्ये वितरित करतो। तर या प्रदर्शनाच्या आयोजनाचा उद्देश जो आहे तो 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या सुप्त कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देणे आणि त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागणे या उद्देशाने आम्ही या प्रदर्शनाचं आयोजन जे आहे ते दरवर्षी करत असतो। तर आता सध्या आपल्याला माहिती की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही सगळीकडे आपण पाहतो आणि नेमकं त्याचं काय स्वरूप आहे किंवा त्याचे काय नेमके फायदे होऊ शकतात हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावं या उद्देशाने आम्ही ड्रोन टेक्नॉलॉजी जी आहे त्याचं पण आता या ठिकाणी प्रदर्शन केलं।